सृष्टीच्या निर्माणकर्त्या ब्रह्मदेवा तुझ्या वाराने उन्मत्त झाल्या त्या कंसाजाने सर्वत्र हा कार माजवला आहे. गोरे गरीब त्यांचा छळ करून ऋषी मुनीची यज्ञ भ्रष्ट करून त्यांना सौख्य पळ करून सोडले. स्वतःचा पिता राजा उग्रसेनाला कैदीत टाकून त्यांचा खूप खूप छळ केला. अशा उन्मत्त झालेल्या कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णू 8 अवतार धारण केला. तोच भगवान श्रीकृष्ण बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. मथुरेमध्ये कंसाच्या गर्वाने वगैरे आहे. याचे कारण गवन प्रतिबंध केल्या पाहिजे. ही कामगिरी मी माझ्या परममित्र सुदामा संपवितो. सुदामा, अरे सुदामा, देवा देवांच्या चरणी प्रणाम. आशीर्वाद असो. सहस्त्र 308 गोपिकांचा मेळा ताट माट करून बाजारात चाललाय. हा मेळा माझ्या हुकमाने प्रतिबंध झाला पाहिजे. ठीक आहे देवा, ही कामगिरी आम्ही करतो. मी जातो कुंजनात आणि गायवासांचा सांभाळ करतो. ठीक आहे देवा. अरे बापड्या, काय रे सुदामा? अरे देवाने सांगितलेली कामगिरी ऐकलेस ना? अरे सुदामा, देवाने सांगितले कामगिरी ऐकली, पण ही कामगिरी मला काय जमणार नाही बघ. अरे मग ही कामगिरी करणार कोण? अरे तुला जमेल ना? काय हा वेडा माणूस? अरे मला जमलं असतं तर तुला विचारलं असतं का मी? अरे तुला सुद्धा जमणार नाही? शे बाबा, माझ्याने ही कामगिरी बिलकुल होणार नाही. अरे आलं लक्षात बघ. काय? अरे आपल्या जोडीचा पेंद्या तो आज आलाच नाही. अरे हा नेहमीच उशीर येतो. कुठे असतो कुठे रे? अरे मला सुद्धा माहित नाही, पण हा कामगिरी नक्की करेल बघ. बघ करेल ना ही कामगिरी. अरे हो. मग तुझ्यावर विश्वास ठेवतोय म्हणून सांगतोय. त्याला लवकर बोलावून घे. ठीक आहे, तू म्हणतो म्हणून हात काय मारतो. बघ? अरे पेंद्या गायला दाखवत्या कोपऱ्यात. गेला कुठेतरी. अरे पेंद्या, अरे काय म्हणतोय सुदामा? अरे हे इकडे लवकर. अरे आलो हा आलो. रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. रानावनातून फिरत होतो गाई गुरांच्या पाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. मनात होते यमुने तीरावर डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. डोळे मिटून झोपावे. माझ्या मनाला आवडणारे सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. सुंदर स्वप्न पहावे. तेवढ्यात वेड्या हात ऐकून आलो मी तुमच्यासाठी. तेवढ्यात वेड्या हात ऐकून आलो मी तुमच्यासाठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. आहे पायानं लंगडावी पेंड्यान हातात मोडकी काठी. बस 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 थांब, बस 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 बस. अरे गुलामा, कशाला रे माझ्या मामा मारित होतास? अरे तुला का मारलाय? हिला कुठे आणली? अरे वसाई ती चुकली होती ना, तिला घेऊन आलो. परत नेऊन बांध. बांधतो बांधतो.
एवढ्या हाका मला तू गेला होतास कुठे रे हा गेला होतास कुठं मसनवड्यात खड्ड मारतो तू येतोस काय बोलतोस काय मग मला विचारतोस काय अरे प्रेम्या, तुला आज यायला खूपच उशीर झालाय. काय करत काय होतास रे? काय करत होतास हा? अरे येडे आपलं काम काय काय? सकाळी उठायचं गुरं सोडायची ना आपल्या नदीवर जायचं होय. अरे पण हे आपलं नेहमीच काम आहे ना. आणि हा एवढ्या कामासाठी तुला हा एवढा उशीर झाला. काय करत काय होतास रे? अरे येडे त्याची एक वेगळीच मोठी गंमत झाली गंमत? आणि ती कोणती? अरे मी गुरं घेऊन घरी आलो हा. तर घराला बघतो तर काय करू आई गेली होती पाहुणी हा. ना मला पण लागली होती रे भूक तसाच मी धावत धावत माझ्या शेजारच्या मैत्रिणीकडे गेलो मैत्रीण आता ती कोण अरे मेला चिंगी आता तिचं काय झालं तिच्याकडे गेलो ना तिला मोठे मोठे हाका मारायला लागलो तर तिची आश म्हणते बाबा चिंगी घरात नाही आज मग? चिंगी अब्रू काढायला गेली अरे बाबा काय बोलतोस काय अरे वसाड्यानं चिंगी अब्रू काढायला गेली तरी पण ती- अरे तुला नो तुम्हाला पुरुषांना मिशा असतात हा. म्हणून तुम्ही मिशा काढता आता बायकांना काय मिशा असतात नाही. म्हणून बायका अब्रू काढतात अरे देवा तुला एब्रो बोलायचंय काय मग मागा तुम्ही तुला तर ना सांगतोय म्हणजे जरा शाळेत गेला असतास ना तर बरं झालं असतं अरे येडे मी शाळेत गेलो होतो मग पण शाळेत गेलो त्याच्या पहिल्या दिवशी बाईने माझं वजन केली अरे गाढवा वजन करतात रे. काय मला सांगतो वजन करतात हा? अरे येडे आज वजन केली उद्या नेऊन मला बाजार टिकली तर काय हा माणूस? अरे असं कोण विकतं का? विकत नाही कुठे कुठे बघितलंस तू? नाही. अरे ते तू सुदृढ आहेस का हे बघायला वजन करतात. असं काय हा मग असं विकत काय नाही. अरे मला वाटलं आज वजन केली किती किलो भरलाय तर बघतील ना उद्या नेऊन आपला बाजार टिकती असं काय नाही रे अरे गाढवा अभ्यास केला असतास ना कुठं पाय झाला असतास. अरे येडे म्हणून मी शाळेत जात नाही अरे का म्हणतोस काय? जर मी शाळेत गेलो असतो हा. तर मी अभ्यास केला असता बरोबर आहे अभ्यास केला असता तरी पास झालो असतो ते पण बरोबर आहे आणि पास झाल्यावर मला आनंद झाला असता पास झाल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. आणि आनंदाच्या भारत मी खेळायला गेलो असतो आणि आनंदाच्या भारत मी इतका खेळलो असतो की मी थकलो असतो हा. थकल्यावर मला आजार पण येणार हा. आणि आजार पण आहे मारणार रे तुझा मग मारणार अरे अरे, बाबा, ए, मारणार, बाबा, ए, मारणार. पेंजे, उठ पहिलं उठ वरती. वरती उठ तू काय हम्म. हे अभ्यास करून कोण मरतो? म्हणत नाही हे वाकड्या काय हा माणूस रे? अरे अभ्यास करून कोण मेला असता तर काय अभ्यास केला नसता मला काय माहिती मी अरे अभ्यास करून करीत नाही ना तुझ्या राहू दे. तू घरच्यांचा एवढा रागराग का करतोस रे? अरे रागराग का करतोस म्हणजे काय अरे तू तुला सांगितली बघ ती मागायची चिंगी हा, हा. अरे ती माझ्याच वर्गात आहे काय सांगतो? म्हणतोस काय? अरे मग प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर आणते हा? तेव्हा मला घरचे म्हणतात शिक गुलामा तिच्याकडनं काहीतरी शिक अरे मग बरोबरच आहे. मागे परत चित्रकला परीक्षेत त्याच्यात पण एक नंबर काढला तेव्हा पण मला घरची म्हणाली शिक मेले तिच्याकडनं काहीतरी शिक अरे बरोबरच आहे ना काय मेला सांगतो बरोबर आहे अरे ती चिंगी आहे ना परवा एका पोरासोबत पळून अरे देवा. तेव्हा नाही कोण मला घरातली म्हणाली शिक मेल्या चिंगीकडनं काहीतरी शिक अरे हे कोण कसं काय बोलेल ही वाईट गोष्ट आहे ना वाईट आहे काय मग? अरे मला समजायला नको वाईट आहे का बरोबर आहे अरे म्हणूनच अभ्यास करावा लागतो ना. याच्यासाठी अभ्यास करतात का? याच्यासाठीच अभ्यास करावा लागतो. बरं ते सगळं राहू दे. मला सांग तुझ्या घरात माणसं किती? माझ्या घरात ना माझ्या माहिती आहे तुला माहिती आहे मला काय माहिती आहे रे तू सांग मग असा असा कशाला वाकडा बघतो अरे मोजतोच ना ते बघितलं धर मोज अरे तू मोज काय ती सांग आता मग सांगतो ना कशाला उगाच मधी करायचं अरे हे भावा आहे. माझ्या घरात ना हा. माझ्या घरात एकूण पाच माणसं आहेत. अच्छा अच्छा म्हणजे तुझ्या घरात 5 माणसं आहेत. नाही 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 माणसाच्या अरे आता 5 सांगितलीस ना. अरे येड्या उद्या माझ्या बहिणीचं लग्न झालं हा. ती सासरी गेली की माणसं 4 नाही होणार हे पण बरोबरच आहे. म्हणजे तुझ्या घरात 4 माणसं आहेत. नाही 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 माणसं 5 अरे भावा आहे. आता तर 4च सांगितलीस ना. अरे मेल्या उद्या माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं हा. वहिनी घरात आली की माणसा 5 नाही होणार बरोबर, बरोबर. तुझ्या घरात 5 माणसं आहेत नाही 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 माणसा 4च अरे आता जर 5 बोललास ना अरे माझ्या घरात ती म्हातारी आहे हा. ना तिने अन्न पाणी सगळं सोडलं ना अरे उद्या गचाटली की माणसं 4 नाही होणार बरोबर म्हणजे तुझ्या घरात 4 माणसं आहेत. नाही ना माणसं 5च अरे भावा आहे. तुझी माणसं राहू देत. राहू दे काय राहू देत नाही तर काय. मग मेल्यानं मला बोलवलं कशाला तर नाही अजून अरे सांगितलं आपल्याला कृष्णदेवाने मोठी कामगिरी सांगितल्यानी आहे. ती कोणती रे 16,308 गोपिकांचा मेला थाटमाट करून चाललाय मथुरेच्या बाजारी. त्यांना आपल्याला अडवायचं. ही कामगिरी तुझ्यानं होईल ना. अरे येड्या कृष्णदेवाने सांगितलं हा मग? मग कामगिरी केलीच पाहिजे तुला जमेल ना पण तुम्ही दोघं सोबत आहात ना आम्ही काय आहोत. मग चला कामगिरी झाली चल चल लवकर